नमस्कार, माझे नाव पूनम प्रल्हाद मस्के आहे। मी आता 7वी मध्ये शिकते। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा आहे। आज मी तुम्हाला या पुस्तकाविषयी माहिती सांगणार आहे। या पुस्तकामध्ये काही गोष्टी दिलेल्या आहेत। या पुस्तकाचे नाव खरा मित्र असे आहे। या पुस्तकाच्या लेखिका ज्योती सोनवणे आहेत। या पुस्तकाची किंमत 50 रुपये आहे। या पुस्तकामध्ये खूप छान गोष्टी लिहिलेल्या आहेत। त्यापैकी मला जे काही समजले मी आज तुम्हाला सांगणार आहे। एका छोट्याशा गावामध्ये एक चिमणी व तिची आई राहत होती। तिचे काही मित्र सुद्धा होते। तर एके दिवशी चिमणी शाळेतून आली व तिची आज परीक्षा होती। तिने पटकन दप्तर फेकले व घटा पाणी प्यायला लागली आणि भुरकून उडून गेली। तिची आई तिच्या मागे जात म्हणाली, "अगं चिमणी, तू आज शाळेतून आलीस आणि मला काहीही सांगितलेले नाहीस." तर चिमणी काही न बोलता सरळ पुढे गेली आणि चिमणी म्हणाली, "अगं आई, जरा वेळ थांब ना, मला खेळू दे ना." तर चिमणीची आई म्हणाली, "अगं चिमणे, तू मला दररोज शाळेतून आल्यावर सांगतेस, मला आज हे शिकवले ते शिकवले, मला हे अवघड वाटले, मला हे समजले नाही, बाईंनी आज खूप छान शिकवले असे का सांगत राहतेस? तुझी तर आज परीक्षा होती ना, मला तू त्यातील काहीही सांगितलेले नाहीस." तर चिमणी म्हणाली, "अगं आई, मला आजचा पेपर खूप सोपा गेला." तर चिमणी तिच्या आईला खोटे बोलली होती। चिमणी ही एक खूप आळशी मुलगी होती। तिची मैत्रीण व ती कधीही अभ्यास करत नसे। तेव्हा एके दिवशी परीक्षेच्या दिवशी तिच्या आईने तिच्या बाईंना असे सांगितले होते की, "अहो बाई, तुम्ही आज माझी मुलगी परीक्षा द्यायला आली व तिची मैत्रीण जर का परीक्षा द्यायला आल्या या दोघी, तर या दोघींनाही लांब तुम्ही बसवा आणि या दोघींना जवळ बसू देऊ नका." तर चिमणी तिच्या आईशी खोटे बोलले व तिच्या आईला म्हणाली, "आई, मला आजचा पेपर खूप सोपा गेला." पण तिला आजचा पेपर खूप अवघड गेला होता। तिच्या मनात शंका येऊ लागल्या, आईला काही माहीत तर होणार नाही ना? तर तिची आई तिच्या मागे गेली व तिला म्हणाली, "अगं चिमणे, खरं सांग, मी तुला काहीही म्हणणार नाही." चिमणी म्हणाली, "अगं आई, आजचा पेपर मला खूप अवघड गेला, पण मी तुला कसे सांगू, मला कळतच नव्हते." तर चिमणीची आई म्हणाली, "अगं चिमणे, तू अभ्यास करून जायचं होतंस ना?" तर चिमणी म्हणाली, "अगं आई, मी दरवर्षी तर पास होते, पण यावर्षी काय करणार? यावर्षी तर मी नापासच होणार." तर चिमणीची आई म्हणाली, "अगं चिमणे, त्यात काय, तू यावर्षी नापास होशील, पण पुढच्या वर्षी तर पास होशील ना तू." अगं आई, मी आणि माझ्या मैत्रिणीने असे ठरवले होते की आम्ही दोघीही आज गणिताचा पेपर असेल तर तू गणिताचा अर्धा अभ्यास करून ये आणि मी गणिताचा अर्धा अभ्यास करून येते। जसे की आज जर पेपरात जर अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी येणार असेल तर तू बेरीजचा अभ्यास करून ये आणि मी वजाबाकीचा अभ्यास करून येते, असे आम्ही दोघींनीही ठरवलेले होते। तर चिमणीची आई म्हणाली, "अगं असे करायचे नसते, आपल्याला स्वतःहून आपली स्वतःची जिद्द ठरवायची असते, कोणावरही आपण अवलंबून राहायचे नसते." तर चिमणी रडत तिच्या आईच्या गळ्यात पडली व म्हणाली, "अगं आई, मी इथून पुढं असं कधीही करणार नाही." आणि चिमणीची मैत्रीण तिच्या घरी आली व चिमणीला म्हणाली, "अगं चिमणे, चाल की खेळायला जाऊ." तर चिमणी म्हणाली, "अगं मला खेळायला यायचं नाही, मी तर यावर्षी तर नापास होणार, हे तर नक्कीच खरे आहे." तर चिमणीची आई म्हणाली, "अगं रडू नकोस, तू यावर्षी नापास झाली तर काय झाले? पुढच्या वर्षी तर पास होशील ना?" तर चिमणीच्या आईने स्वतःचे मन मोठे करून चिमणीला माफ केले व तिच्या मैत्रिणीलाही माफ केले। चिमणीची आई म्हणाली, "अगं चिमणी, तू जर परत असे केलेस तर मी तुला घरातही घेणार नाही आणि तुला परीक्षा देऊ देणार नाही." तर चिमणी म्हणाली, "अगं आई, आता फक्त मी खेळणारच नाही तर अभ्यासही करेन। माझी मैत्रीण आणि मी दररोज 4 वाजता आम्ही दोघे आपल्या घरी येऊ, सर्व अभ्यास पूर्ण करून तेव्हाच खेळायला जाऊ." तर चिमणीची आई म्हणाली, "बरं ग चिमणे, तू आता खूप हुशार होणार आहेस, मला तर तुझ्यावर खूप विश्वास आहे, पण तू माझा विश्वास मोडल्यामुळे मला आता तुझ्यावर फारसा विश्वास राहिलेला नाही." तर चिमणी म्हणाली, अगं आई, आता तू माझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेव, मी पुढच्या वर्षी पास होणारच. मी जर का 10वी
पास झाले तर तू मला मोठ्या शाळेमध्ये शिकायला टाकशील ना ग आई? तर चिमणीची आई म्हणाली, हो ग चिमणे, मी तुला मोठ्या शाळेमध्ये शिकायला टाकेन. तर चिमणी खूप खुश होती. चिमणी या वर्षी नापास झाली, पण तिने या वर्षात खूप अभ्यास केला होता. या गोष्टीतून आपल्याला असा बोध मिळतो की कधीही कोणावर अवलंबून राहू नये, स्वतःहून प्रत्येक काम पूर्ण करावे. आपण जे काम हाती घेतले ते पूर्ण केल्याशिवाय राहू नये. धन्यवाद.